एका लॉजमध्ये लग्न, त्यानंतर काही दिवसातच खून आणि आता समोर आलेले मोबाईल सर्च हिस्ट्रीचे धक्कादायक दावे. सियाने नेमके कोणते 4 प्रश्न सर्च केले होते? हे फक्त कुतूहल होतं की आधीपासून आखलेला प्लॅन? आणि चेतनसोबत लॉजवर झालेल्या कथित लग्नामागचं खरं सत्य काय आहे? या प्रकरणात प्रत्येक दिवसागणिक नवे ट्विस्ट समोर येत आहे. चला संपूर्ण केस सोप्या भाषेत समजून घेऊया. केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील गुन्हेगारी प्रकरणापैकी एक बनले आहे. सुरुवातीला ही घटना सामान्य वाटत होती, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक धक्कादायक दावे हे समोर येऊ लागले. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आणि विविध माध्यमांतील वृत्तांनुसार आरोपींच्या हालचाली, मोबाईल डाटा आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. याच तपासातून काही नवीन माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे सिया आणि चेतन यांच्या कथित लॉजमधील लग्नाची. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघांनी एका लॉजमध्ये विवाहासारखा कार्यक्रम केल्याचा संशय तपासात तपासला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत तपास पूर्ण झालेला नाही आणि अंतिम निष्कर्षही समोर आलेला नाही. जर हा दावा खरा ठरला तर या नात्याचा संपूर्ण प्रकरणाशी काय संबंध आहे, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेला आहे. याच दरम्यान आणखी एका मोठा दावा समोर आलेला आहे. तपासात मोबाईल सर्च हिस्ट्री तपासली जात असून काही माध्यमांनुसार सियाच्या मोबाईलवर 4 महत्त्वाचे सर्च आढळल्याचा दावा केला जात आहे. हे सर्च नेमके कोणते होते, त्यांचा अर्थ काय होता आणि त्यांचा गुन्ह्याशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. लक्षात घ्या, केवळ इंटरनेट सर्च हा गुन्ह्याचा पुरावा ठरत नाही. त्याचा अर्थ, संदर्भ आणि इतर पुराव्यांशी त्याचा संबंध तपासल्यानंतर निष्कर्ष काढला जातो. तपास अधिकाऱ्यांसमोर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, हे सर्व योगायोग होते का, की संपूर्ण घटनाक्रम आधीपासूनच आखला गेलेला होता? मोबाईल डेटा, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक पुरावे यांचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणात अनेक दावे आणि प्रतिदावे समोर येत आहेत. मात्र अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात अजून मोठे खुलासे होणार का? तुमचे मत एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा.